आहे सर्व जर्नल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आजचा व्लॉग मी डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता स्टार्ट करते. तसं तर मला वाटलं होतं आज काय व्लॉग होणारच नाही, बट म्हणलं आपल्याला कन्सिस्टन्सी मिस नाही करायची, त्यामुळे मी शूट करायला चालू केलं. आणि घाबरू नका, मी हे अंडर आय पॅचेस लावलेत. सो म्हणजे मी आता एवढी जास्त काय 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 केलं आहे, त्याच्यामुळे आता ही शेवटची स्टेप होती आणि आता मी व्हिडिओ चालू केला आहे. तर आता ना मला बनवायची आहे खिचडी लाईक पुलाव टाईप बनवायची आहे. गाजर वगैरे सर्व टाकून बनवणार आहे मस्त. आणि दुसरी गोष्ट काय तर मला रताळ मी त्या दिवशी मागवलेलं होतं. एक रताळ तसंच होतं, मला लक्षातच नाही, तर ते पण उकडायला ठेवलं आहे मी. ते रताळ दूध आणि खिचडी खाणार आहे मी आता संध्याकाळी. आणि उद्या जायचं मला संभाजीनगरला, त्यामुळे मी आता असं छान 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 स्किन केअर केली आहे, असं काय नाही. तर आज तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं गाडीबद्दल, तर तेच आज सर्व दिवसभर तेच चालू होतं. सो सॉर्ट आउट झालं आहे. ते बोललेत शोरूमला घेऊन जा, जे काय होईल ते बघू देऊ आम्ही, बट जोपर्यंत देत नाहीत ना तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. तुम्हाला माहिती आहे मी गाडीच्या बाबतीत मी काही हे नाही करणार, कॉम्प्रोमाइज नाही करणार. तर आता बनवूया आपण खिचडी. आणि आज आता म्हणजे असं झालं होतं ना, मी कायच बनवू कायच टाकू, आज असं झालं होतं. आणि हे जे मी पूर्ण 2-3 स्टेप मी काय काय केल्या ते रेकॉर्ड्स मी उभा केल्या, व्हर्टिकल केलं माझ्या दुसऱ्या आय डीसाठी इन्स्टाच्या. बट ह्याच्यासाठी मी लॉंगसाठी मला नंतर आठवलं की यार मी हे पण करू शकले असते, बट येस विसरले मी. जाऊ द्या, आता काय झाले सर्व. तर चला पुलाव बनवू मस्तपैकी. पुलावचा मसाला नाही आहे, खिचडीच करावी लागेल. आणि घर वगैरे मी आवरलं आहे, कारण तो उद्या जायचं म्हणल्यानंतर तिकडून आलं की 2-3 दिवस तर रुटीन लागायला हे होईल. आणि मी व्हिडिओमध्ये गॅप नाही पडू देणार, जरी मी गेले तरी व्हिडिओ तर आपला येणारच आहे. क्लिनिंग करून घेतली आहे, देन सर्व काही आवरलं आहे. आता फक्त जेवायचं. लॉंग व्लॉग मिनी व्लॉग दोन्ही एडिट करायचे, कारण लॉंग व्लॉग एडिटिंग बाकी आहे. म्हणजे माझं खूप मोठं काम बाकी आहे यार. कसा दिवस गेला ना माझ्या त्या बाहेरच्याच कामात, मला तेच कळलं नाही. सर्व ते मछोल चालू होता दिवसभर. आणि मी गाडी पण आज एकदम अशी क्लीन करून घेतली. मी लिटरली गाडी आज टिश्यू पेपरने क्लीन केली. काल वॉश केली होती, बट पावसामुळे तुम्हाला माहिती आहे की कसं लगेच थोडी जरी हे केली की. आणि ब्लॅक गाडीचं तुम्ही काय सांगू आता तुम्हाला, बट हे सर्व माहीत असूनही मी ब्लॅक गाडी घेतली आहे, कारण ती माझी चॉईस होती. मला तो कलर घ्यायचा होता. आणि येस, मला काही असं रिग्रेट वगैरे होतं असं अजिबात नाही. मी त्या माझ्या डिसिजनवर खुश आहे, मला माझी गाडी आवडती. सो असं आहे. मी एकदम आज टिश्यू पेपरने क्लीन करून घेतली, कारण पाऊस मी आज बाहेर काढली ना तेव्हा पाऊस पडला. मग पाऊस आणि पाणी असं पडलं, त्याला मी असं एकदम स्मूथ क्लीन करून घेतलं, तर अशी मस्त चमकते. जवळपास 1-1.5 तास मी त्याला साफ करत बसले होते खाली बाहेरून आल्यानंतर. आणि आज मी हेअर कट केला, म्हणजे कोणता कट केला नाही, जस्ट खालून थोडेसे 2-2 बोट केस कट केले. स्प्लिट एंड्स जेवढे झाले होते ना जेवढे आपण स्प्लिट एंड्स कट करतो ना तेवढे आपली हेअर ग्रोथ होते. त्यामुळे 2-2 महिन्याला जसं तुम्हाला वाटेल की बाबा स्प्लिट एंड्स झालेत, तर तसं मग तुम्ही करत चला. बघा तुम्ही 2 महिने झाले असेल. मी बड्डेच्या आधी केला होता तो छोटा हेअर कट, आणि त्यानंतर आता एवढे वाढले माझे केस. आणि आयब्रोज पण केल्या यार. मला बाहेर आयब्रोज करायचे ना खूप भीती वाटते, आणि आज केल्या आणि तिथं पण खूप जोरजोरात केस ओढले गेले, त्यामुळे मला असं हे होते. म्हणून मला जाऊ वाटत नाही बाहेर. बट छान केलात, जाईल मी परत तिथंच जाईल. आवडलात मला, कारण मला जशा पाहिजे ना अशा ब्रॉड तशाच केलेल्या आहेत. चलो बनवूया पटकन खिचडी. आणि मी सर्व काही तयारी करते, तुम्हाला पण दाखवते. आणि मग मी तुम्हाला दाखवते आजचे मंथली मी काय टार्गेट ठेवलेत वगैरे माझी जर्नलमध्ये, ते दाखवते तुम्हाला.
फ्लॅशच लावला नाही. फ्लॅश लावून मी रेकॉर्ड करते आणि स्वयंपाक करते. मी दिसत असेल कॉरिडॉर मधली इथली लाईट आहे, त्यामुळे मी इथं शूट करते. लाईट गेली आता परत, आणि मी नेमकं खिचडी बनवायला घेतली आणि गेली. कट वगैरे करणं झालं होतं, बरं झालं. आणि मग मी शूट करत करत जे फ्लॅश लागतो ना त्याने मग रेसिपी वगैरे बनवून घेतली पूर्ण. आणि आता शिजायला ठेवली. रताळा पण शिजते साईड बाय साईड. कोशिंबीर पण बनवली मी, होतं सामान आणि दही पण होतं थोडंसं, म्हणलं बनवून घेऊ. आणि आता जेवण कसं करायचं मला असं म्हणलं ना, अंधाराचं लईच कसं तर होतं. एकतर गरमी होतीये आणि इथला बाहेरचं लाईट चालू आहे, म्हणून मी इथे येऊन शूट करते. दिसत असेल तुम्हाला. चला आता बसते मी, शिजेपर्यंत वाट बघत बसते. मोबाईलला चार्जिंग पण नाही मेन, म्हणजे एडिटिंग पण करता येणार नाही. आली आहे लाईट. आणि आता मी जेवण, मला सध्या नाही भूक, तर तोपर्यंत मी तुम्हाला जे दाखवते ना माझं जर्नलिंगचं काम ते करते आणि तुम्हाला पण दाखवते. सो माझी जर्नल कुठं गेलीस तू? पसारा पसारा झालाय नुसता. यावेळेस पूर्ण प्लॅनिंग न जातीये, त्यामुळे कर्टन्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, सर्व प्रोडक्ट जेवढे पण घरात आहेत ना ऑनलाईन घेतलेले, सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नाही आहेत वाटतं. आय थिंक सो, डिस्क्रिप्शन चेंज केले मी सध्या. तर मी अगोदर स्वतः लिहून घेते काय 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 नाही ते सर्व, आणि मग तुम्हाला दाखवते. इथे इकडे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे मी लिहिले हे, ठीक आहे, हे बाकीचे हे मला जे टार्गेट आहेत ते करायचे, काय काय शूट करायचे ते मी लिहिले इथं. आणि इथे मी ह्या महिन्यात 4 लॉंग ब्लॉग टाकलेत फायनली. सो ते 4 मी जे व्हिडिओ बनवलेत ना त्याच्या रिलेटेड आहे हे. तर 5वा जेव्हा टाकेल तेव्हा 5वा 6वा असं टाकत हे पूर्ण फिल करायचं. देन इकडे आहे डेली माझं हॅबिट ट्रॅकर, ज्याच्यामध्ये मला दररोज जे कंपल्सरी कामं करायचे आहेत ना ते आहेत, ज्याच्यामुळे मला हॅबिट लागेल. सो हे असं आहे. आणि इथे पूर्ण 31 डेजमध्ये कंप्लीट होईल. ऑगस्टमध्ये 30 डेजच असतात, राईट? हां, तर हे असं आहे. ओके, एवढंच तुम्हाला हे दाखवायचं होतं. आणि जर्नलची लिंक नाही आहे माझ्याकडे, सो मागू नका. आणि आता घेत असाल तर नॉर्मल घ्या, जानेवारीपासूनचं उगाच, किंवा घरी पण बनवू शकता तुम्ही. आणि जानेवारीपासूनचं उगाच घेऊन फायदा पण नाही. ओके, तर असं आहे सर्व. जर्नलिंग माझी आजची झालेली आहे. आता मी जेवण करते, मग भांडे घासून घेते आणि मग झोपते. तर तुम्हाला दाखवलं मी जर्नलिंगचं. दररोजचं जी मी ॲक्टिव्हिटी करते ना तेवढं मी तुम्हाला आज दाखवलं. बाकीचं तर एवढं काही नाही आहे, कारण मंथली एक्सपेन्सेस वगैरे याच्यामध्ये चार्ट नाही आहे दिलेला, त्यामुळे ते बनवता नाही आहेत त्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडे घासते. आणि व्लॉग मी आता सकाळी एडिट करणार आहे, लॉंग व्लॉग गाडीमध्ये, कारण सकाळी 5ला निघायचं आहे. गाडीत बसल्या बसल्या करेल असं आहे. ओके, चला भेटते मी तुम्हाला जेवून, मग भांडे घासून. काय यार, उठा.
भांडे घासा, स्वयंपाक करा, जॉबचं काम करा, परत भांडे घासा, परत स्वयंपाक करा, परत भांडे घासा आणि परत झोपा. ह्याच्याशिवाय काही नाही. काय सांगू आता तुम्हाला. हे मास्क लावलं होतं मी, त्याचं लागले. चला आवरते आता. काय फोन चार्जिंगला लावते, कारण परत चार्जिंग नाही राहणार. आधीच लाईट पण चालली आहे, सो चार्जिंगला लावून मग कामं सर्व करते आणि मग तुम्हाला भेटते. काय झालं सर्व काम. आता पाठ एवढी जास्त दुखते ना, पटकन चेंज करते आणि झोपी जाते, कारण सकाळी 3ला तरी उठावं लागेल, 5ला निघायचं म्हणलं तर. सो चला आजच्या ब्लॉग पुरते एवढंच. भेटते मग मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तो पण काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.